कोल्हापूरच्या शेळगी परिसरात एका तरुणाने घरावर दगडफेक करून फिर्यादीला जखमी केले, शिवीगाळ केली आणि कोणी मध्यस्थी केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार 16 जून 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास आरिफ रामपुरे वय 27 राहणार जवाहरनगर मित्रनगर शेळकी हे त्यांच्या कुटुंबासमवेत घरी झोपले असताना हुसेन उर्फ सूरज कोरबो राहणार आदर्शनगर शेळकी यांनी त्यांच्या घराच्या गेटवर आणि घरावर दगडफेक सुरू केली। या दहशतीमुळे शेजाऱ्यांनी घाबरून खिडक्या आणि दरवाजे बंद केले। फिर्यादी बाहेर आले असता आरोपीने रिक्षा परत दे अशी मागणी करत शिवीगाळ केली आणि फिर्यादीच्या दिशेने दगडफेक केली। यात फिर्यादीच्या डाव्या हातावर आणि पोटाच्या डाव्या बाजूस दगड लागून ते जखमी झाले। फिर्यादीने शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलवण्याचा प्रयत्न केला, परंतु आरोपीने कोणी मध्यस्थी केल्यास जिवंत सोडणार नाही अशी धमकी देत दगडफेक सुरूच ठेवली। यामुळे कोणीही मध्यस्थी करण्यास पुढे आले नाही। फिर्यादीने कसाबसा जीव वाचवून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून हुसेन उर्फ सूरज कोरबो याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.